नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। या ठिकाणी मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारी योजनेसंदर्भातच्या आपण वेगवेगळे अपडेट देत असतो। या अपडेट पाहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या काही शासनामार्फत आता इथून पुढे जे जाहिरात प्रसिद्ध होतील, ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील, तर त्याची सगळ्यात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या मोबाईल वरती पाहू शकता। त्याच्यामुळे आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राइब करून ठेवा। चालू घडीला मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उचलणार आहे तो म्हणजे आपल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातचा असणार आहे, जो मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आणि चालू घडीला महिलांच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा या ठिकाणी असणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1 जुलै 2024 पासून सुरुवात झाली। पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा आणि पाचवा असे नोव्हेंबर पर्यंतचे 5 हप्ते शासनामार्फत पाठवण्यात आलेले आहेत महिलांच्या खात्यावरती। हे संपूर्ण हप्ते सुद्धा जमा करण्यात आलेले आहेत। आता महिला डिसेंबरचा महिना जो येणार आहे, जो 6वा हप्ता असणार आहे, याच्या प्रतीक्षेत असणार आहेत। चालू घडीला आचारसंहिता असल्यामुळे, इलेक्शन असल्यामुळे या हप्त्याला शासनामार्फत स्थगिती देण्यात आली होती। आता मित्रांनो, तेच सरकार, तेच शासन आता पुन्हा एकदा नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजेच पूर्वीच्या मंत्र्यांकडून भाषणांमध्ये सांगण्यात येत होते की लाडकी बहीण योजनेचा 1,500 वरील रक्कम आता 2100 करून दिली जाणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, महिलांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण की पुन्हा एकदा तेच सरकार आता स्थापन होणार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेला 1,500 वरून 2100 रक्कम केली जाईल का, हे मित्रांनो आपल्याला सध्या तरी स्पष्ट सांगता येणार नाही। कारण की कोणती योजना राबवायची झाली तर त्यासाठी शासनाचा निर्णय म्हणजेच आपण JR म्हणतो, हा शासन निर्णय प्रसिद्ध होणं खूप गरजेचं असतं। त्याच्यानंतरच मित्रांनो आपल्याला ही अनुदानाची रक्कम वाढव झालेली आहे का नाही हे आपल्याला समजतं। म्हणजेच त्या ठिकाणाहून शासनाकडून मान्यता देण्यात येते आणि त्या पद्धतीचा निधी सुद्धा शासनाकडून योजनेसाठी उपलब्ध करून दिला जातो। परंतु आता चालू घडेल मित्रांनो, जो डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, हा आता संबंधित प्रसार माध्यमातून असं स्पष्टता करण्यात येते आहे की 15 तारखेपर्यंत हा हप्ता म्हणजे डिसेंबर 15 पर्यंत 6वा हप्ता महिलांच्या खात्यावरती शासनाकडून जमा करण्यात येईल। परंतु हा हप्ता 1500 रुपये असणार आहे का 2100 रुपये असणार आहे, तर या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट करतो की हा हप्ता जो असणार आहे कदाचित 1500 रुपये असेल। कारण की 2100 रुपये जर हप्ता आपल्याला भेटायचा झाला तर त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबद्दलचा निर्णय घ्यावा लागतो, त्याबद्दलचे परिपत्रक प्रसिद्ध करावे लागते, त्याच्यानंतर त्याचा JR निघतो आणि यानंतरच आपण गृहीत धरू शकतो की शासनाकडून आता याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती घेऊन येऊ। तर मित्रांनो, ही चालू घडेल एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। लवकरच नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईल, त्याच्यानंतर शासनामार्फत येणारे जे वेगवेगळे JR असतील, परिपत्रक असतील, शासनाचे निर्णय असतील, तर त्याबद्दलची सविस्तर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भरपूर लाभार्थ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून योजनेसंदर्भात माहिती कळत आहे, त्याचा ते लाभ घेत आहेत। लवकरच आपल्याला सुद्धा याबद्दलची सविस्तर माहिती होऊन तुम्ही वेगवेगळ्या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।